12 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास नाशिक रोड जेल रोड येथील पंचक रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या प्रिया जाधव यांचा अपघाती मृत्यू झाला होता। त्या मृत्युमुखी पडल्या होत्या। त्याच रस्त्यावर आज देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनवणे यांचा अपघाती मृत्यू झालाय। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। मात्र हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चाललाय। सायंकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान या रस्त्यात अपघात घडत असतात। सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनवणे यांचा अपघात लष्करी वाहनाने झालाय, तर परिचारिका जाधव यांचा अपघात एका ट्रकने झालाय। या रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणात नाही असं लक्षात येते। नाशिक ट्रॅफिक पोलिसांमार्फत या रस्त्यावर ट्रॅफिकचे नियोजनाची गरज निर्माण झाली आहे। सदरील रस्ता हा अरुंद असून रस्ता रुंद करण्यात यावा, जेणेकरून या ठिकाणी अपघातांचं प्रमाण कमी होईल। रस्त्यावर ट्रॅफिक पोलिसांचे पेट्रोलिंग हवे। भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांसाठी लाल दिव्याची व्यवस्था करण्यात येईल, जेणेकरून वाहने भरधाव वेगाने येणार आहे, त्यामुळे अपघात टाळणं शक्य होईल। द हिंद न्यूजसाठी सतीश रुपवते, नाशिक।